हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आज हरतालिका आहे, त्यासाठी मला जायचं आहे मार्केटमध्ये पूजेचं सामान आणायला. त्यासाठी माझी फ्रेंड पण सोबत येणार होती. मग आम्ही दोघी पण रेडी झालो आणि निघालो मार्केटमध्ये सामान आणायला. मग काय शॉपवरती आल्यानंतर इथं सगळ्या लेडीज पूजेचं सामान घेत होत्या. मग मी पण पान फुलं वगैरे घेतला आणि मला त्याच्यामध्ये हरतालिकेची आणि पार्वतीजीची मूर्ती पण घ्यायची होती. मग आम्ही त्या मूर्ती पण घेतल्या आणि निघालो घरी येण्यासाठी. आणि हे काय, घरी यायचं होतं, मध्येच खूप जोरात असा पाऊस चालू झाला. मग आम्ही थोडा वेळ शॉप समोर उभं राहिलो आणि आलो घरी. इथे आल्यानंतर माझ्या फ्रेंडचा मुलगा तो एकदम छानसा क्यूटसा होता. मग त्याच्यासोबत थोडी खेळले आणि आली वरती. आणि हा, मला साडी घालायला तर खूपच जास्त आवडतं. मग मी माझी रेडवाली साडी काढली आणि रेडी झाली पूजेसाठी. मग पूर्ण तयारी वगैरे झालीच होती. मग म्हटलं चला रांगोळी वगैरे पण काढून घेऊ. मग मी पाठ चौरंग वगैरे मांडला आणि रांगोळी काढायला लागली. आणि आपला असाही कोणताही सण असो, पहिले तर रांगोळीच असते. मग मी पण पहिले रांगोळी वगैरे काढून घेतली आणि चौरंग वगैरे मांडला. चौरंगाला पण सगळ्या साईडनी रांगोळी वगैरे काढली, कारण की मला पूजा तर चौरंगावरतीच मांडायची होती ना. मग रांगोळी वगैरे सगळ्या साईडनं असली की खूपच छान वाटत होतं. मग सगळीकडनं रांगोळी वगैरे काढून झाली. मग काय लागले पूजेच्या तयारीला. पहिले मी ते पार्वती देवीची मूर्ती आणली, त्यांना कवर वगैरे होते ते काढून घेतलं. आणि पूजेसाठी जे जे मला सामान पाहिजे होतं ते मी माझ्या मंदिरात मी एका साईडला एका ताटामध्ये काढून ठेवलं. मग असं होतं नाही तर पूजेच्या वेळेला जे पाहिजे असतं तेच भेटत नाही. त्यासाठी मी सगळं अगोदरच व्यवस्थित काढून ठेवलं आणि लागले पुढच्या तयारीला. दिवा लावायचा होता, त्यासाठी वात वगैरे बनवून घेतली आणि अगरबत्ती वगैरे पण काढून घेतली. मग काय, माझी पूजेची सगळी तयारी वगैरे तर झालेली होती. पान फुलं सगळं मी आणलेलं होतं. बस माझ्या खालच्या फ्रेंड येणार होत्या पूजेसाठी वरती. मी त्यांचा वाट बघत होते. तोपर्यंत मग मी सगळं व्यवस्थित ठेवून घेतलं. मी आणलेली पार्वतीजीची मूर्ती तर खूपच छान आहे. मग काय, मी त्यांना थोडंसं कुंकू वगैरे लावलं आणि चौरंगावरती ठेवलं. ते तर खूपच छान वाटत. आणि तेवढ्यात माझे खालचे फ्रेंड पण वरती आले होते. मग आम्ही लागलो पूजेच्या तयारीला. पिऊन वर आल्याबरोबर सगळ्यांचे देवांचे दर्शन वगैरे घेतले आणि मग नंतर आम्ही तर पूजेच्या तयारी लागलो. सगळ्या साईडनी ग्लास ठेवला आणि त्याच्यामध्ये आम्ही पान फुलं उभे केले. ते तर खूपच छान होतं, जसं मंदिरा टाईप झालं होतं. मग हरतालिकेच्या पूजेसाठी तर वाळूचे महादेवाची पिंड बनवावं लागते. मग आम्ही नंतर वाळूच्या महादेवाची पिंड बनवायला लागलो. त्या अगोदर आम्ही पार्वती देवीला चौरंगावर ठेवलं. मग गणपती बाप्पा वगैरे आम्ही सगळे देव पहिले ठेवून घेतले. मग नंतर आम्ही वाळूची महादेव बनवली. आम्ही महादेव बनवेपर्यंत तर आमची पिऊ तर मस्त डान्स करत होती. पूजेची सगळी तयारी झाली आणि मग आम्ही लागलो आरती म्हणायला. आरतीमध्ये आम्ही पहिले गणपती बाप्पाची आरती पूर्ण केली, नंतर आम्ही हरतालिकेची कथा ऐकली. अशी झाली आमची हरतालिकेची पूजा पूर्ण. मग पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं, आरती घेतली आणि तोपर्यंत पिऊचं पण खेळणं झालेलं होतं. मग तिने पण दर्शन वगैरे घेतलं. तर अशी झाली आमची हरतालिकेची पूजा. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.